वाढदिवसानिमित्त होर्डिंग लावणाऱ्यांवर आता कारवाई होणार आहे। शिस्तभंगाची कारवाई करा अशा सूचना खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत। 22 जुलै रोजी देवेंद्र फडणवीसांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाची जाहिरात, होर्डिंग्ज आणि बॅनरबाजी करू नका अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या आहेत। जाहिरात आणि होर्डिंग्ज ऐवजी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत योगदान द्या असा सल्ला देखील त्यांनी दिलेला आहे। होर्डिंग्ज, बॅनर्स आणि जाहिरातबाजी केल्यास पक्षाकडून गंभीर दखल घेतली जाणार आहे। भाजप आमदार श्रीकांत भारतीय यांनी सरकारचेच वाभाडे काढलेत। राज्यात राजरोसपणे गुटख्याची विक्री सुरू आहे असं ते म्हणाले। गुटखा बंदी आहे हे बोलणं हास्यास्पद आहे असं देखील श्रीकांत भारतीय हे म्हणालेत। भाजप आमदार श्रीकांत भारतीय यांचा सरकारला घरचा आहेर दिल्याचं पाहायला मिळालं। एफडीएच्या अधिकाऱ्यांवरच आधी कारवाई करा असं देखील अशी मागणी देखील श्रीकांत भारतीय यांनी केलेली आहे। राज्यात कुठल्याही कोपऱ्यात सहज गुटखा मिळतो। शिक्षेच्या तरतुदीत वाढ करण्याची गरज आहे आणि 1 महिन्याच्या कालावधीत 53 ठिकाणी 3,20,00,000 गुटखा पकडला गेला असल्याचं याच संदर्भात आता झिरवाळांनी देखील मान्य केलेलं आहे। त्यामुळे भाजप आमदार श्रीकांत भारतीय यांनी सरकारलाच सल्ला दिलेला आहे। मंत्री महोदयांच्या उत्तरामध्ये अत्यंत असंवेदनशील उत्तर दिलेलं आहे। गुटखा, पान, मसालाजन्य पदार्थाची सर्रास विक्री होते असं मी म्हटल्यानंतर ते म्हणतात असं निदर्शनास आलंच नाही आणि त्यानंतर लगेच असं म्हणतात की 1 एप्रिल 2025 ते 31 मे 2025 म्हणजे सभापती महोदय फक्त एका महिन्यात 3,20,96,377 किमतीचा गुटखा पकडला। सभापती महोदय त्या उत्तरात त्यांनी पुढे पण काही उल्लेख केले आहेत, पण दुर्दैव असं आहे की जेव्हा आपण म्हणतो की अशी याची असा कुठलाच प्रकार होत नाही, पण महाराष्ट्राच्या सभापती महोदय तुम्ही कानाकोपऱ्यामध्ये जा, एसटी स्टँड पासून तर वेगवेगळ्या ठिकाणच्या पर्यटन स्थळी तुम्हाला असे गुटखेचे पाकिटं दिसतात, मग ते येतात कुठून? आणि सभापती महोदय हे सगळे गुटखा विकणारे टपरीपासून तर वरपर्यंत या सगळ्यांचं एक सभापती महोदय नेटवर्क आहे आणि मी म्हणतो म्हणून असं नाही, मधल्या काळामध्ये या विषयात बऱ्याच बातम्या येऊन गेल्या आणि त्याहीपेक्षा दुर्दैव कुठलं असेल तर सभापती महोदय ज्या प्रकारची कारवाई सरकारकडनं केली जाते ती केवळ फक्त खालच्या माणसाकडनं केली जाते, एंड युजरकडनं केली जाते किंवा जिथे विकल्या जाते त्याच्यावर केली जाते। मग हे येतं कुठून? कोण आणतं यांना? कोणाच्या समर्थनाने येतं? कोण आशीर्वाद देतं या लोकांना? सभापती महोदय, माझं म्हणणं या विषयात इतकं स्पष्ट आहे की इतकी छोटीशी जुजबी कारवाई तुम्ही करता। मला आश्चर्य वाटलं सभापती महोदय की राज्यात गुटखा बंदी म्हणणं हास्यास्पद आहे। आत्ता काही दिवसापूर्वी विधिमंडळाजवळच्या एअर इंडिया जवळच्या एका छोट्या दुकानावर गुटखा विकतो म्हणून कारवाई केली। 3 दिवसापासून सुरू झालंय दुकान। सभापती महोदय, नाही सभापती महोदय, परब साहेब माझी सभागृहाला तर विधानसभेत हनी ट्रॅप या मुद्द्यावरून विरोधक चांगलेच आक्रमक